नमस्कार मित्रांनो. तर आजच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत का आज मार्केटमध्ये काय काय झालेलं आहे आणि त्याचं तर लाईव्ह आपण याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये केलेलं आहे. पण खास करून आपल्याला जाणून घ्यायचंय का नेमकी आता आपल्या मार्केटमध्ये तर काही दम राहिलेला नाहीये. कारण आता जीएन स्ट्रीट तर गेली आहे आणि आता ती गेल्यामुळं मार्केटमधून आपली साधारणतः जान गेलेली आहे. तेव्हा मग आपल्याला एमसीएक्स च्या स्वरूपामध्ये जर आपण समजा त्याच्याकडे बघितलं, एमसीएक्स कडे आपण ट्रेडिंगच्या स्वरूपात बघितलं, तर आपल्याला त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे आपण ट्रेड करू शकतो आणि आपण त्यामध्ये चांगले पैसे सुद्धा कमवू शकतो. आणि तेव्हा मग ह्या आजच्या सगळ्या भागामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे का आपल्याला एमसीएक्स मध्ये आपल्याला ट्रेड कसा करायचा आहे आणि मग त्याचे काय आपल्याला बेनिफिट असतील, काय त्यानंतर आपले काही नुकसान असतील, दोन्ही बाबींचा आपण विचार करणार आहोत. त्याकरता हा सगळा व्हिडिओ पूर्णपणे बघायचा आहे. पण तत्पूर्वी मी संदीप आणि आपण पाहत आहात माझा युट्यूब चॅनल. चॅनलवर जर आपण नवीन असाल तर पहिल्यांदा आपण आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्यानंतर आपला टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये खाली दिली आहे आणि त्या लिंकवरती जाऊन टेलिग्राम चॅनल सुद्धा आपण जॉईन करू शकता. आणि मग आता आपल्याला जाणून घ्यायचंय का पहिल्यांदा एमसीएक्स म्हणजे काय. ओके, आता एमसीएक्स म्हणजे काय याची आपल्याला पहिल्यांदा जवळजवळ प्रत्येकाला माहित असेल नसेल, पण आपण एक असं समजूया काय होते बघा. तर आपल्याकडे जी साधारणतः किती एक्सचेंज आहेत, पहिलं एनएससी आहे, बीएससी आहे. तर हे आपल्याला माहिती, हे सगळे दोन्ही आपल्या इक्विटी फ्युचर ऑप्शन मध्ये काम करतात. पण आपल्याला याच्यामध्ये कम्युनिटीमध्ये पण एनएससी मध्ये काम होतं, पण बरेचसे ब्रोकर कडे तुम्हाला त्या ठिकाणी ते सेगमेंटच ऍक्टिव्हेट करता येत नाही. आणि तिसरा मग आपलं एक आहे एक्सचेंज, त्याचं नाव आहे एमसीएक्स म्हणजे मल्टी कम्युनिटी एक्सचेंज ऑफ इंडिया. तर तुम्हाला यामध्ये मग नॅचरल गॅस असेल, आपला क्रूड ऑइल असेल आणि त्यानंतर आपला सिल्वर, गोल्ड, कॉपर वगैरे, झिंक, ॲल्युमिनियम या सगळ्यामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी काम करता येतं. म्हणून तुम्हाला जर समजा एमसीएक्स मध्ये काम करायचं असेल तर पहिली गोष्ट काय आहे का तुम्हाला एमसीएक्स मध्ये तुम्हाला त्या ठिकाणी तुमचा ब्रोकर हा एमसीएक्स अलाउ करतो का. आता एक तुम्हाला साधी गोष्ट सांगतो बघा. आता समजा एखाद्याला असं वाटलं मला एम स्टॉक मध्ये माझा अकाउंट आहे, ग्रो मध्ये माझं अकाउंट आहे, तर इथे ह्यामध्ये एम स्टॉक मध्ये, ग्रो मध्ये तुम्हाला त्या ठिकाणी एमसीएक्स मध्ये ट्रेडच करता येत नाही. पेटीएम झालं, पेटीएम मनी मध्ये झालं, पेटीएम मनी मध्ये सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी ट्रेड करता येत नाही, म्हणजे त्यांनी अजून ते एमसीएक्स चे त्या ठिकाणी मेंबरच झालेले नाहीयेत. म्हणून तुम्हाला जर काम एमसीएक्स मध्ये करायचं असेल तर पहिला तुमचे ब्रोकर कुठले असले पाहिजेत. झिरोदा झिरोदा झालं, 5 पैसा झालं, त्याच्यानंतर IIFL झालं, धन झालं. तर हे जे टॉप ब्रोकर आहेत, त्यानंतर अपस्टॉक झाले, सगळे ब्रोकर तुम्हाला एमसीएक्स मध्ये काम करून देतात. तर मग आपलं त्या ठिकाणी पहिल्यांदा ब्रोकर चेक करणं गरजेचं आहे. आणि मग आता आपण असं करूया, डायरेक्ट जाऊया का एमसीएक्स मध्ये काम कसं होतं. आता इथे या ठिकाणी मी तुम्हाला थोडं चार्ट वरती घेऊन जातो बघा. आता इथे हा जो आपल्या समोर चार्ट क्रूड ऑइलचा आहे. आता इथे याच्यामध्ये तुम्हाला काय असते, त्याच्यामध्ये एक मिनी लॉट येतो. ओके, आणि दुसरा लॉट येतो आपला याच्यामध्ये रेग्युलर मधला. मिनी मध्ये साधारणतः जी क्वांटिटी असते, तुम्ही एक लॉट घेतला तर त्या ठिकाणी तुम्हाला एक लॉट साठी 10ची असते. जशी आपल्याकडे निफ्टीची 75 आहे, बँक निफ्टीची 30 होती, आता 35 झाली परत. तर इथे याची जी काही लॉट साईज आहे ती 10ची आहे. त्यानंतर जो काय मोठा आहे, जो आपण त्याला रेग्युलर म्हणतो, त्याची लॉट साईज 100ची आहे. मग तुम्हाला समजा हा एक लॉट मिनीचा घ्यायचा आहे तर तुम्हाला त्या ठिकाणी जे कॅपिटल लागतं ते कॅपिटल लागतं अराउंड 20,000 रुपये. मोठा जर घ्यायचा तर त्या ठिकाणी कॅपिटल तुम्हाला लागतं अराउंड 2 लाख रुपयाच्या आसपास कॅपिटल लागतं. तर म्हणजे याचा अर्थ असा आहे का जर समजा तुम्ही हा एक लॉट मिनीचा लॉट घेतला, ओके, जर तुम्ही एक मिनीचा लॉट घेतला, 20,000 रुपये तुम्हाला त्या ठिकाणी कॅपिटल लागतं. 100 पॉईंटची मुवमेंट झाली का, जशी आज आपण बघतो या ठिकाणी 150 पॉईंटची मुवमेंट झाली. मग जर 100 पॉईंटची मुवमेंट झाली तर 100 गुणिले 10 बरोबर 1,000 रुपये तुम्हाला त्या ठिकाणी प्रॉफिट होतो. म्हणजे इथे जर तुम्हाला याच्या टक्केवारीमध्ये जर म्हटलं तर इथं ही टक्केवारी होते अराउंड 5%च्या आसपास. ओके, किती, 5 दुने 10. ओके, बरोबर. म्हणजे जवळजवळ तुम्हाला त्या ठिकाणी 20,000 रुपयामध्ये तुम्हाला 1,000 रुपये भेटतात. म्हणजे 5% तुम्हाला या ठिकाणी भेटले. 4-5 ट्रेड महिन्याभरामध्ये झाले, तुम्हाला झाले ना 25% महिन्याला, कोण देणार आहे तुम्हाला. मग याचा जो सगळ्यात महत्वाचा बेनिफिट आहे
काय होतं बघा, एकंदरीत जे आपल्या मार्केटमध्ये आपल्या देशातल्या राजकीय घडामोडी असतील, आपल्या देशात काही कायदे कानून बदलले असतील, तर या सगळ्या गोष्टींचा त्यामध्ये फरक पडतो. पण इथे तुम्हाला कम्युनिटीवरती फरक पडत नाही, कारण हे सगळं ग्लोबल न्यूज वगैरे ह्या सगळ्या त्यावरती ह्या सगळ्या गोष्टी चालतात. आणि त्यांचा डाटा येत असतो, प्रत्येक आठवड्याला डाटा येतो, काहींचा दररोज डाटा येतो, त्या डाट्यावरती मुवमेंट होते. आपण जे काम ऑप्शन ट्रेडिंग मध्ये करतो, ऑप्शन ट्रेडिंग इतकेच पैसे इकडे तुम्ही जर याच्या मिनी लॉट मध्ये काम केलं तेवढे पैसे लागतात. पण तुमचे ऑप्शन ट्रेडिंग मध्ये पैसे झिरो होण्याचे चान्सेस जास्त असतात. साधी गोष्ट तुम्हाला मी सांगतो बघा, जर तुम्ही एखादा निफ्टी आहे, ओके, हा निफ्टी आहे, निफ्टीचा एक ITM चा कॉल घेतला, थोडंसं अक्षर चांगलं काढतो किंवा मराठीमध्येच काढतो बघा. निफ्टी तुम्ही घेतला, इंग्रजीमध्ये कळेल, मराठीत कळणार नाही बऱ्याच जणांना. बघा, हा निफ्टी जो आहे, हा निफ्टीचा जर तुम्ही ITM कॉल जर घेतला तर साधारणतः 75चा लॉट आहे, गुणुले 200, साधारणतः 200 रुपयाच्या आसपास ITM कॉल येतो. 15,000 रुपये तुम्हाला कॅपिटल इथेही लागतं. पण जर मार्केट साईडवेज झालं, प्रीमियम डिके होतो, तुमच्या मनानुसार मार्केट वर चाललं नाही, प्रीमियम डिके होतो. याच्यामध्ये 50 रुपये जरी प्रीमियम तुमचा डिके झाला तरी 3,500 रुपयाला लगेच बांबू तुम्हाला लागतो. पण इथे तुम्हाला 3,500 रुपये क्रूड ऑइलचा एक लॉट घेतला, त्या ठिकाणी तुम्हाला 3,500 रुपयाचं नुकसान होण्यासाठी क्रूड ऑइलला 350 रुपये पडावं लागेल खाली, तेव्हा ते होईल. पण त्यातही तुम्ही त्याला रोलओव्हर करू शकता किंवा त्याला कॅरी करू शकता. त्याचा काही प्रीमियम डिके होत नाही, झिरो होत नाही, फक्त अकाउंटला बॅलन्स पाहिजे. तसंच तुम्ही कशामध्ये काम करू शकता, सिल्वर मायक्रो. बघा, सिल्वर मायक्रो, आता या सिल्वर मायक्रो मध्ये पण तुम्ही काम करू शकता किंवा त्याला निव्वळ आपण त्याला सिल्वर मिक असे सुद्धा म्हणतात. याला मार्जिन किती लागतं, 15,000 रुपये मार्जिन लागतं. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला एक पॉइंट असतो आणि तुम्हाला याच्यामध्ये जर समजा पुढे गेलं तर सिल्वर मिनी आहे, त्याच्यामध्ये 5चा एक लॉट असतो आणि जो मोठा सिल्वर आहे त्यामध्ये साधारणतः 30चा एक लॉट असतो. आपल्याला एवढ्या मोठ्यापर्यंत जायचं नाही, आपल्याला सिल्वर मायक्रो आहे. हा सिल्वर मायक्रो मध्ये आपल्याला त्या ठिकाणी 15चा एक लॉट येतो. 15च्या लॉट प्रमाणे तुम्हाला त्या ठिकाणी तुम्ही इथे काम करू शकता. इथे तुम्हाला 15,000 रुपये कॅपिटल लागतं. त्यामध्ये मुवमेंट कशी असते बघा, तुम्हाला मी या ठिकाणी दाखवतो. इथे या ठिकाणी आपण बघू, हा आला सिल्वर फ्युचर. आता इथे आपण बघतोय का याच्यामध्ये आज आपल्याला एकदम जबरदस्त मुवमेंट बघायला भेटली. जवळजवळ किती 3600 रुपयाची मुवमेंट, 3.5% म्हणजे 3,500 रुपयाची मुवमेंट आज त्या ठिकाणी बघायला भेटली. आणि जनरली अशा मुवमेंट तुम्हाला महिन्यातून 4-5 एवढ्या मोठ्या मुवमेंट बघायला भेटतात. आता इथे जर तुम्ही बघितलं तर 15,000 रुपये तुम्ही या ठिकाणी कॅपिटल हे करता. 15,000 रुपये कॅपिटल लावलं, मी काय म्हणतो 15,000 रुपयामध्ये तुम्हाला महिन्याभरामध्ये तुम्ही जर एका लॉटनं जरी काम केलं, 2,000 रुपयाची जरी मुवमेंट पकडली तरी तुम्हाला त्या ठिकाणी अराउंड 10-12% आसपास पैसे होतात. आता एखाद्याने काल जर एक लॉट घेतला असेल, अजूनपर्यंत कॅरी केला असेल, तर त्याला या ठिकाणी 3,700 3,500 रुपये तर एका लॉटमध्ये भेटले. 20% जे आहे 20% त्यांनी एका दिवसात कमवले. तर तुम्ही या ठिकाणी याच्यामध्ये सिल्वरमध्ये काम करू शकता. असंच तुम्ही त्या ठिकाणी नॅचरल गॅसच्या फ्युचरमध्ये काम करू शकता. नॅचरल गॅसचा फ्युचर येतो, तो पण आहे तसा. जर समजा तुम्ही त्याच्यामध्ये काय असते, साधारणतः 250चा एक लॉट येतो. जर मिनीमध्ये घेतला तर म्हणजे तुमचा 1 रुपया वाढला तर 250 रुपये वाढतात. मोठा जर घेतला तर 1250चा येतो. इथे याला तुम्हाला मिनीला जे कॅपिटल लागतंय 20,000 रुपयाचं कॅपिटल मिनीला लागतं. मोठा जर घेतला तर इथे याला 20 नाही, साधारणतः 15,000 रुपयाच्या आसपास कॅपिटल लागतं. जास्त सांगितलं मी तुम्हाला, ते 15,000 रुपयाच्या आसपास इथे कॅपिटल लागतं. मोठा जर घेतला तर साधारण त्याच्या 5 पट अराउंड 75,000 रुपयाच्या आसपास तुम्हाला तेवढे कॅपिटल लागतं. तर तुम्ही या अशा प्रकारे आपल्या याच्यामध्ये सिल्वरमध्ये काम करू शकता, नॅचरल गॅसमध्ये काम करू शकता, आपल्या क्रूड ऑइलमध्ये काम करू शकता. कॉपरमध्ये काही छोटे लॉट्स येत नाही म्हणून मी तुम्हाला कॉपर सांगितलं नाही. जर अशा प्रकारे आपण जर काम केलं तर आपल्याला ह्या ठिकाणी तुमचे पैसे झिरो होणार नाहीत आणि तुम्हाला प्रीमियम डिकेचा सामना करावा लागणार नाहीये. थोडे कमी कमी पैसे भेटतील पण कंटिन्युअसली पैसे भेटत जातील. ओके, तर आता ही तुम्हाला फक्त माहिती द्यायची होती.
आणि तेव्हा आता इथे आपण थांबतोय. अर्थात हा जो काही सगळा व्हिडिओ होता तो सगळा व्हिडिओ मी आपल्यासाठी एज्युकेशनल पर्पज म्हणून बनवला होता. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कुठल्याही प्रकारे खरेदीचा किंवा विक्रीचा सल्ला दिला नाही याची कृपया नोंद घ्या. चॅनलवरती जर नवीन असाल तर आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायला बिलकुल विसरू नका.